हा अतिशय महत्त्वाचा असा महिना आहे, ज्याला आपण धम्मचक्र गतिमान ज्या महिन्यामध्ये केलं बाबासाहेबांनी, ऑक्टोबर महिना, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांनी धम्मचक्र गतिमान केलं आणि त्या धम्मचक्राचा अनुवर्तन दिन म्हणूया, प्रवर्तन दिन म्हणूया, आपण साजरा करतो आहोत। 14 ऑक्टोबरला काही लोकांनी साजरा केलेला आहे, काही लोक विजयादशमीला साजरा करणार आहेत आणि संपूर्णच या ऑक्टोबर महिन्याचं जर महत्त्व पाहिलं तर फार असं मोठं महत्त्व आहे। वर्षावासाची समाप्ती याच आषाढ पौर्णिमेला होतं। वातावरणामध्ये सुद्धा बदल होतं आणि एक नवीन नवचैतन्य असं निर्माण होतं या महिन्यामध्ये। एक उत्साहाचं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं आणि त्यालाच अनुसरून आपण पाहतो आहे की आपल्यामध्ये सुद्धा या महिन्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं दिसतं। कारण बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलेलं आहे त्या धर्मांतराचा सोहळा साजरा करताना, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा साजरा करत असताना आपल्या सर्वांमध्येच एक नवचैतन्य निर्माण होतं, एक आनंद निर्माण होतं आणि त्या दृष्टिकोनातून हा महिना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा महिना आहे। खरं म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमीला आणि आपण पाहतो आहे की आपण जे काही अनुभवत होतो, जे आपल्या वाट्याला जे काही दुःख आलेलं होतं त्या दुःखातून मुक्त करण्याकरता, खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद निर्माण होण्याकरता, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होण्याकरता बाबासाहेबांनी हे धर्मांतर घडवून आणलं आणि म्हणून बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं नसतं, आपल्यासाठी असे अथक प्रयत्न केले नसते तर कदाचित आपल्याला अशा भव्य दिव्य वास्तूमध्ये बसता आला नसता, आपल्याला धम्म ऐकता आला नसता आणि आपण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं करू शकलो नसतो। ते केवळ म्हणजे बाबासाहेबांच्या या अथक प्रयत्नामुळे आपण हे करू शकलो। तर बाबासाहेबांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बाबासाहेबांमुळंच आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला हे नवजीवन मिळालेलं आहे। तर बाबासाहेबांची कृतज्ञता आपण जेवढी व्यक्त करू तेवढी कमीच पडणार आहे। तर अर्थातच आपल्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला जे काही नवजीवन मिळालेलं आहे ते कशामुळं, तर आपण नेहमीच विचार करत असतो की धर्मांतरामुळे आपल्याला नवजीवन मिळालेलं आहे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे। तर धर्मांतर, ज्याला आपण धर्मांतर असं म्हणतो नाही का, बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की धर्मांतर कशा करता, तर ते म्हणतात की आपले संसार सुखी करण्याकरता आपण धर्मांतर केलं पाहिजे नाही का, आपल्याला स्वतंत्र समता बंधुत्व मिळण्याकरता, त्यावर आधारित नवसमाज निर्माण करण्याकरता आपण धर्मांतर केलं पाहिजे। अनेक उद्देश बाबासाहेब धर्मांतराचे सांगतात। तर धर्मांतर म्हणजे काय हा प्रश्न नेहमीच असतो नाही का। दरवर्षी आपण धर्मांतराचा सोहळाही साजरा करतो, आनंदही व्यक्त करतो। आता 67 वर्ष झालीत आणि याच्या पुढेही आपण तो धर्मांतराचा सोहळा साजरा करणार आहोत। तर धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं आपण नाही का, धर्मांतर म्हणजे काय हा प्रश्न फार अतिशय महत्त्वाचा आहे। तर ज्याला आपण धर्मांतर म्हणतो किंवा ज्याला आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणतो, तर त्यामध्ये काय करतो आपण नाही का। तर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तेव्हा काय केलेलं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात नाही का, आणि त्या 22 प्रतिज्ञेनंतर मग आपल्याला त्यांनी त्रिसरण दिलं नाही, आणि त्यानंतर मग आपल्याला पंचशील दिलं। तर अर्थातच 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या, त्यामध्ये काही जुनं त्यागण्याचं आहे, काही त्यामध्ये नवीन स्वीकार करण्याचं आहे। आणि जेव्हा आपण त्याग करतो काही गोष्टीचा आणि काही गोष्टीचा स्वीकार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते धर्मांतर होतं। उर्गेन संरक्षित यांनी धर्मांतर म्हणजे काय किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार करणे म्हणजे काय याची सुंदर अशी त्यांनी
परिभाषा केलेली आहे. उर्गेन संरक्षीजी असं म्हणतात की धर्मांतर म्हणजे काय, तर कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपली वृत्ती वळवणं म्हणजे धर्मांतर. कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपली वृत्ती वळवणं म्हणजे धर्मांतर. आता कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपली प्रवृत्ती वळवणं हे काही सोपं काम नाही. आपली जी वृत्ती आहे तिला परिवर्तित करणं, तिला बदलवणं हे सोपं काम नाही. धर्मांतराचा अर्थ जसं बनते म्हणतात की कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपली वृत्ती वळवणं. आता वृत्ती वळवणं हे काही सोपं काम नाही का, ते फार कठीण काम आहे. बरेचदा आपल्याला असं वाटतं की वृत्ती म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया आपल्यावर झालेले संस्कार म्हणूया, आपल्याला झालेल्या सवयी म्हणूया, आणि हे काही संस्कार आहे, आपल्या सवयी आहे, हे बदलवणं सोपं काम नाही का. बरेचदा आपल्याला असं वाटतं की नाही, ज्या माझ्या सवयी आहे, जे माझ्यावर झालेले संस्कार आहे ते बदलूच शकत नाही. काही मराठीमध्ये आपली म्हण असतं नाही का, मराठीमध्ये आपण असं म्हणत असतो की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही का, आणि तीच आपण डोक्यामध्ये फिट करून ठेवत असतो. परंतु बुद्ध धम्माने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक माणूस हा बदलू शकतो. आपण कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपली जी वृत्ती आहे ती आपण बदलवू शकतो. अर्थात ही कठीण जरी असली पण ती अशक्य आहे असं काम नाही. आणि यालाच बाबासाहेबांनी सुद्धा फार चांगलं म्हणजे सांगितलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धम्माचा जो मुख्य आणि सर्वश्रेष्ठ जो उद्देश आहे तो म्हणजे आपली जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला योग्य वळण देणं हा बौद्ध धम्माचा सर्वश्रेष्ठ आणि प्रथम उद्देश आहे. बौद्ध धम्माचा उद्देश कुठला आहे, तर आपली जी काही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, आपली जी सहज प्रवृत्ती आहे, त्या सहज प्रवृत्तीला, आपली जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्या नैसर्गिक प्रवृत्तीला योग्य वळण देणं, तिचं परिवर्तन करणं हा बौद्ध धर्माचा मुख्य उद्देश आहे. मग कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जर आपली वृत्ती आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला बौद्ध धर्म हा ज्याचा उद्देश आपली सहज प्रवृत्ती, आपली नैसर्गिक प्रवृत्ती बदलवणे आहे तो स्वीकारणे अतिशय महत्त्वाचं आहे नाही का. म्हणजे आपल्याला जर आपली सहज प्रवृत्ती, आता सहज प्रवृत्ती आपली कुठली आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आपली कुठली आहे, नाही, संपूर्ण मानव प्राण्याची, मनुष्य प्राण्याची किंवा संपूर्ण मानव प्राण्याची प्राणी मात्राची जर आपली सहज प्रवृत्ती जर पाहिली तर आपली सहज प्रवृत्ती कुठली आहे, ज्याला आपण आपली नैसर्गिक प्रवृत्ती म्हणूया, सहज प्रवृत्ती म्हणूया, ती कुठली आहे, आपली सहज प्रवृत्ती, नैसर्गिक प्रवृत्ती ज्याला म्हणतो आपण, ती सहज प्रवृत्ती म्हणजे आपली एक प्रकारे लोभ, द्वेष, मोह यानं युक्त अशी प्रवृत्ती आहे नाही. ते आपण जन्मताच घेऊन येत असतो नाही, ज्याला सहज प्रवृत्ती म्हणूया ती आहे. आणि तिला बाबासाहेब असं म्हणतात की योग्य वळण देणं, तिला बदलवणं, त्या संस्कृतीला बदलवणं, त्या संस्काराला बदलवणं हा बौद्ध धर्माचा मुख्य उद्देश आहे नाही. तर ही जर आपली प्रवृत्ती कमी दर्जाच्या प्रवृत्तीकडून उच्च दर्जाच्या प्रवृत्तीकडे जाणं किंवा संसाराकडून निर्वाणाकडे जाणं म्हणजे धर्मांतर नाही का. जे संसारामध्ये आपण असतो तर संसाराकडून, सांसारिक जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे वळणं म्हणजे धर्मांतर आहे. तर आपल्याला जर आपले उच्च प्रतीचं जीवन जगायचं आहे,
आपली प्रवृत्ती उच्च प्रवृत्तीकडे आपल्याला वळायचं आहे, तर उच्च प्रवृत्तीकडे जाण्याकरता आपल्याला शरणगमन करणं अर्थात अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण शरणगमन करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण उच्च प्रवृत्तीकडे जात असतो. किंवा आपण त्याहीपेक्षा हे पाहू शकतो की जे काही आपण सहज प्रवृत्तीचं जीवन जगतो आहे, जी काही आपली नॅचरल प्रवृत्ती आहे, जे कमी प्रतीचं आपण जीवन जगतो आहे, त्याच्याकडून आपल्याला उच्च प्रतीच्या जीवनाकडे जर जायचं असेल तर ती आपोआप होणारी गोष्ट नाही. आपोआप घडतं का? आपल्या मनाला जर बदलवायचं असेल, आपल्या वृत्तीला बदलवायचं असेल, कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जायचं असेल तर ते आपोआप होईल का? आपोआप ते घडणार नाही. बौद्ध धर्मामध्ये आपोआप कुठलीच गोष्ट घडत नाही. नाही, दैवी चमत्कारानं कुठली गोष्ट घडत नाही, आपोआप घडणारी कुठली गोष्ट नाही. तर बौद्ध धर्मामध्ये बुद्धांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट जे सांगितली आहे की या जगामध्ये जे काही घडतं आहे, जे काही होतं आहे ते प्रत्युत्थ समुत्पादामुळं होत आहे, नाही का? आपल्याला जर परिवर्तन करायचं आहे, आपल्याला कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जायचं आहे, तर आपल्याला प्रत्युत्थ समुत्पाद हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही का? कारण प्रत्युत्थ समुत्पादाचा अर्थच असा आहे की जेही घडतं ते कारणाने घडतं, नाही का? कारणाशिवाय कुठलीही घटना घडत नाही. म्हणून कार्यकारण भावाचा सिद्धांत बुद्धांनी सांगितलेला आहे. नाही, बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. आता 4 आर्य सत्य बुद्धांनी काय सांगितलं आहे की दुःख आहे. दुःख काय आहे? तर दुःखाला कारण आहे, नाही का? कारण असल्यामुळे दुःख आहे. कारण जर नसेल, नाही, तृष्णा नसेल तर दुःख पण राहणार नाही. नाही, दुःख काय आहे? कारण आहे. म्हणून कारण जर समाप्त केलं, कारणाचा जर उच्छेद केला तर दुःखाचा पण उच्छेद होऊ शकतं. नाही, त्यांनी पुढे हे सांगितलं की निर्वाण आहे, परमसुख आहे. का आहे? तर त्याच्यासाठी मार्ग आहे. मार्ग नसेल तर सुख पण नसणार आहे, नाही का? तो मार्ग असल्यामुळं सुख आहे, निर्वाण आहे. आणि हे खऱ्या अर्थानं बुद्धाने हा सर्वश्रेष्ठ असा नियम सांगितला आहे की जे जे काही होतं ते प्रत्युत्थ समुत्पादाच्या नियमानं होतं. आणि आपल्याला जर कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जायचं असेल, संसारी जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे जायचं असेल, तर आपल्यालासुद्धा त्या प्रत्युत्थ समुत्पादाच्या नियमानुसार आपल्याला कर्म करणं अतिशय गरजेचं आहे. कर्मनियमाकडे वळणं अतिशय गरजेचं आहे. आता कर्मनियम काय आहे, नाही का? बरेचदा कर्मनियम आपण पाहत असतो, नाही? कारण कर्मनियमानंच जे काही होतं ते कर्मनियमानंच होतं. आज जे काही आपली इथे मनोवस्था आहे, आज जे काही आपण इथे आहोत ते आपल्या कालपर्यंत केलेल्या, याच्या अगोदरपर्यंत केलेल्या कर्माचा परिणाम आहे. नाही, जी काही आपली सुखद आनंदमय मनोवस्था असेल ते आपल्या कर्माचा फळ आहे. जे काही दुःखद असमाधानकारक आपले मनोवस्था असेल ते पण आपल्या कर्माचा फळ आहे, कर्माचा परिणाम आहे. तर जे जे आपण करतो आहोत, आपली जी काही मनोवस्था आहे ते आपल्या कर्माचा परिणाम आहे. जर आपण कुशल कर्म केलं तर कुशल कर्माचा परिणाम सुख आहे, आनंद आहे, समाधान आहे. जर आपण अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्माचा परिणाम दुःख आहे, यातना आहे, पीडा आहे. नाही, कारण प्रत्येक कर्माला परिणाम आहे. जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल. जर आपण अकुशल कर्म केले तर आपल्याला यातना होईल, पीडा होईल. तर कर्मनियम आपण पाहत असताना किंवा बौद्ध धर्माचा जो त्याला आपण कर्मसिद्धांत म्हणतो, कर्मनियम म्हणतो, तर हेच सांगतो आहे की एक प्रकारे आपण शरणगमन केलेलं आहे. आणि आपण जर कुशल कर्म सातत्यानं करत राहिलो, आपण नित्य कुशल कर्म जर करत राहिलो तर आपल्याला समाधान मिळेल, आपलं मन संतुष्ट होईल, आपलं मन जणू काही एक प्रकारे सूक्ष्म होईल आणि आपण आपल्या प्रवृत्तीला, आपल्या मनाला योग्य वळण देत राहू. आणि ते योग्य दिलेलं वळण, आपलं जे काही संतुष्ट झालेलं मन आहे, आपलं जे मन सूक्ष्म होतं, लवचिक होतं, आपल्या कुशल कर्मामुळं, आपल्या नैतिक कर्मामुळं आपल्या मनावर एक चांगला परिणाम होतं
आणि एक हे चांगला परिणाम झालेलं मन पुढे मग ते बदलण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी तयार होतं. आता हे जर आपल्या मनाला जर बदलावायचं असेल, आपल्या मनाचं जर परिवर्तन करायचं असेल, तर त्यासाठी आपण नाही कमी प्रतीचं जीवन जगतो आहो, दुःखाचं जीवन जगतो आहे नाही. आणि मग आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला 3 रत्नाला शरण जाणं अतिशय महत्त्वाचं आहे नाही का. कारण बुद्ध धम्म संघ हे अतिउच्च असे आध्यात्मिक रत्न आहेत, ज्या रत्नाला शरण गेल्यामुळं आपण आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर 3 रत्नांना आपण शरण त्यासाठीच जातो आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा अर्थच तो आहे की आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, दुःखातून आपल्याला खऱ्या अर्थानं चिरंतन अशा सुखाकडे जायचं आहे. त्याकरता आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. 3 रत्नांना आपण शरण जातो नाही, त्यालाच आपण कधी कधी शरणगमन असं पण म्हणतो नाही का. तर आपण सर्वांनीच इथे धम्ममित्र आपण आहोत, धम्मचारी आहोत आणि आपण सर्वांनी 3 रत्नाशी बांधिलकी स्वीकारली आहे, 3 रत्नाशी प्रतिज्ञाबद्ध झालेला आहोत. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाशी आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे, आपण शरणगमन करतो आहोत. अर्थातच जेव्हा आपण शरणगमन करत असतो तेव्हाच खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाला जेव्हा आपण शरण जातो नाही. आता 3 रत्न हे तुम्हाला माहीत आहे, बुद्ध काय आहे, धम्म काय आहे, संघ काय आहे, हे वारंवार आपण ऐकलेलं आहे, आपल्याला माहीत पण आहे. आणि त्यामुळेच आपण ह्या 3 रत्नांना शरण जातो, बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो नाही. अर्थात ह्या 3 रत्नांना आपण शरण जातो, हे कशासाठी जातो तर बुद्धासारखं आपल्याला बनायचं आहे, धम्मासारखं आपल्याला बनायचं आहे, संघासारखं आपल्याला बनायचं आहे. अर्थातच ह्या 3 रत्नांना आपल्याला शरण यासाठीच जायचं आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला निर्वाण प्राप्तीसाठी, बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी आपल्याला 3 रत्नांना शरण जायचं आहे. तर जेव्हा आपण या 3 रत्नाला शरणगमन करतो, 3 रत्नांना आपण शरण जातो, तेव्हा त्याची अभिव्यक्ती शिलाचरणामध्ये होतं नाही. बुद्ध धम्म संघाला जेव्हा आपण प्रतिज्ञाबद्ध होतो, 3 रत्नाशी आपण जेव्हा बांधिलकी स्वीकारतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण शिलाचरणमध्ये त्याची अभिव्यक्ती होत असतो नाही. म्हणून आपण एक प्रकारे इथे जे बसलेले लोक आहोत हे सर्व नैतिकतेचं आचरण करणारे आहोत, शिलाचरणी आपण आहोत नाही का. नैतिकतेचं आचरण करतो आहोत, शिलाचरण आपण करतो आहे. म्हणून ज्याला आपण कर्मनियम म्हणतो नाही का, कुशल कर्म करीत राहणं, सातत्यानं कुशल कर्म जर केलं, नित्य कुशल कर्म जर आपण केलं तर आपण आपल्या मनाला अतिशय संतुष्ट, समाधानी आणि त्याला सूक्ष्म तरल बनवू शकतो. आणि ही तरलता, ही सूक्ष्मता, ही खऱ्या अर्थानं संतुष्टी, समाधान आपल्याला आपले जे काही सत्य आहे त्या सत्याच्या संपर्कात येतं आणि आपल्याला निर्वाणाकडे, खऱ्या सुखाकडे, लोकोत्तराकडे आपल्याला ते नेत असतं. त्यासाठी आपल्याला 3 रत्नाशी बांधिलकी स्वीकारणं, 3 रत्नाशी प्रतिज्ञाबद्ध होणं, शरणगमन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा 3 रत्नाशी आपण बांधिलकी स्वीकारतो, शरणगमन आपण जेव्हा करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण धम्माचं, बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. कारण या जगामध्ये अनेक लोक कर्मनियमाचं आचरण करणारे आहे ना. अनेक लोक नीतिमत्तेचं आचरण करतात, अनेक लोक चांगल्या शिलाचरणाचं आचरण करतात, अनेक लोक दान देतात नाही, विधायक राहण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना आपण बौद्ध म्हणू शकत नाही. जे बौद्ध नाहीत, इतरही लोक आहेत, ते लोकसुद्धा चांगल्या प्रकारचं शिलाचरण करतात, चांगल्या प्रकारे ते दान देण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या प्रकारे विधायक राहण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना आपण बौद्ध म्हणू का? त्यांना आपण बौद्ध म्हणू शकत नाही, ते बौद्ध नाहीत. कारण बौद्ध होण्याची कसोटीच हे आहे की जेथपर्यंत आपण 3 रत्नाशी बांधिलकी स्वीकारत नाही,
तीन रत्नाशी शरणगमन आपण करत नाही तेथपर्यंत तो बौद्ध होऊ शकत नाही. नाही, बाह्य जगामध्ये आपण जर पाहलं तर अनेक लोक चांगलं नीतिमत्तेचं आचरण करत आहेत. नाही, शिलाचरणाचं चांगलं आचरण करत आहे, दानधर्म करत आहेत. नाही, अधिक विधायक राहण्याचा ते प्रयत्न करत आहेत, म्हणून ते बौद्ध होऊ शकत नाही. तर बौद्ध होण्याची जी सर्वात महत्त्वाची जी कसोटी आहे ती म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाशी प्रतिज्ञाबद्ध होणं, या तीन रत्नाला शरण जाणं, शरणगमन करणं. नाही, म्हणजे बुद्धाशिवाय माझ्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट नाही. नाही, आणि मग बुद्ध म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. नाही, ज्यांनी परिपूर्ण मैत्रीचा विकास केलेला आहे, ज्याने परिपूर्ण करुणेचा विकास केला आहे, सर्वच विधायक बाबींचा ज्यांनी परिपूर्ण विकास केलेला आहे, त्या मनोवस्थेला बुद्धची अवस्था असं म्हटलं आहे, बुद्धत्व म्हटलेलं आहे. नाही, आणि अशा ह्या परिपूर्ण विकासाच्या अवस्थेला आपण शरण जातो आहे. शरण जातो आहे म्हणजे मलासुद्धा तशीच परिपूर्ण मनोवस्था तयार करायची आहे, सर्व विधायक बाबींचा मलासुद्धा विकास करायचा आहे, यासाठी आपण बांधिलकी स्वीकारतो. नाही, धम्म मार्गाशी आपण बांधिलकी स्वीकारतो. नाही, संघाशी आपण बांधिलकी स्वीकारतो. जे धम्माचं आचरण करणारे लोक आहेत अशा लोकांशी आपण बांधिलकी स्वीकारतो, त्यांच्यासोबत सुसंवाद निर्माण करण्याचा, त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित करण्याचा आपण प्रतिज्ञाबद्ध होत असतो. तर हे जे जेव्हा आपण शरणगमन करतो, तीन रत्नाशी बांधिलकी स्वीकारतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं बौद्ध होत असतो. आता हे जे बौद्ध होणं आहे किंवा शरणगमन करणं आहे, नाही का, हे अनेक प्रकारचं आहे, अनेक पातळ्या आहेत, अनेक स्तर त्याचे आहे. नाही का, आपण 14 ऑक्टोबर 1956ला म्हणूया किंवा विजयादशमीला म्हणूया धर्मांतर केलेलं आहे. ते एक प्रकारचं धर्मांतर, ज्याला आपण असं म्हणूया की ते एक सामाजिक धर्मांतर होतं ते. नाही का, आणि सामाजिक धर्मांतर म्हणूया किंवा ज्याला सामाजिक शरणगमन म्हणूया, नाही का, ते सहजपणे घडतं. नाही, जाणीवपूर्वक, जागृतीपूर्ण किंवा स्पष्टपणे आपण बुद्ध धम्म संघाला शरण जात नाही. जेव्हा सामूहिक धर्मांतर असतं तेव्हा आपण एक प्रकारे एक सामाजिकच शरणगमन करत असतो. परंतु तेच शरणगमन मग तात्कालिक पण असतं, तेच शरणगमन परिणामकारक पण असतं. नाही, म्हणजे अर्थातच बौद्ध होणं ही एक प्रक्रिया आहे. एकदा दीक्षा घेतली तर आपण बौद्ध झालो असं नाही, तर ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया बुद्धत्वापर्यंत आहे. नाही, जसं एखाद्या कळीचं फूल हळूहळू ते उमलत जातं, तशाच प्रकारे आपण जेथपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती करत नाही तेथपर्यंत आपल्याला आपलं शरणगमन हे सातत्यानं परिवर्तित होत जातं, बदलत जातं. नाही, म्हणून सामाजिक शरणगमन हे आपण केलेलं आहे, तात्कालिक शरणगमन पण आपण केलेलं आहे, पण त्याच्याही पेक्षा आपल्याला खऱ्या अर्थानं परिणामकारक शरणगमन करायचं आहे. आणि परिणामकारक शरणगमनच नाही तर आपल्याला ज्याला लोकोत्तर शरणगमन आपण म्हणतो, खरंखुरं शरणगमन ज्याला म्हणतो, तिथे जायचं आहे आपल्याला. म्हणजे खरंखुरं शरणगमन हे खऱ्या अर्थाने शरणगमन आहे. ते काय तिथून काही आपण मागे येत नाही, तर तिथून मग आपण पुढेच जातो. म्हणून शरणगमन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला शरणगमनासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करणं, अधिक जागृतपणे, अधिक स्पष्टतेनं प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे शरणगमन आपल्याला माहीत आहे की आपण सामूहिक शरणगमन केलं आहे, सामाजिक शरणगमन केलेलं आहे, तात्कालिक पण शरणगमन आपण केलं आहे, ज्याला आपण टेम्पररी शरणगमन असं म्हणतो. नाही, कधीकधी 14 एप्रिल आली, 14 ऑक्टोबर आला, विजयादशमी आली, तर मग आपण बुद्ध धम्म संघ यांच्याशी बांधिलकी स्वीकारतो, बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करतो. नाही, आपल्याला आता तेव्हा वाटतं की आपण बौद्ध आहोत, शिलाचरण करण्याचा प्रयत्न करतो. मग 14 एप्रिल गेली, विजयादशमी संपली किंवा पुन्हा आपण जैसे ते आपले आदर्श बदलत राहतं. नाही का, कधी बुद्ध धम्म संघ आदर्श असतं, तर कधी मग दुसऱ्याच गोष्टी आपला आदर्श असतात. तर असं आपलं हे टेम्पररी, ज्याला म्हणूया तात्कालिक शरणगमन आपलं सुरू असतं. परंतु आपल्याला तात्कालिक शरणगमनाच करायचं नाही, आपल्याला परिणामकारक शरणगमन करायचं नाही, तर आपल्याला खऱ्या अर्थानं जिथून आपली खऱ्या अर्थानं प्रगती होतं
जिथून आपण कधी मागे येत नाही, पुढे पुढेच जातो, अशा शरणगमनापर्यंत आपल्याला जायचं आहे, नाही. तर हे जे परिणाम आपल्याला जे शरणगमन करायचं आहे, नाही, वेगवेगळ्या पातळ्यावर आपण शरणगमन करत असतो, ती एक प्रक्रिया आहे. आता हे शरणगमन खऱ्या अर्थानं आपण दैनंदिन व्यवहारामध्ये कसं उतरवू शकतो? जी 3 रत्नाशी आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे, बुद्ध, धम्म, संघ, मग ती तात्कालिक स्वरूपाची असो की ती परिणामकारक स्वरूपाची असो, तर ही जी शरणगमन आपण जे करतो आहोत, हे शरणगमन आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याला कसं उतरवायचं, नाही. कारण आता सारंच आपण म्हणतो की मी बुद्ध, धम्म, संघाला शरण जातो, मी बौद्ध आहे, नाही, हे नेहमीच आपण असं म्हणत असतो. परंतु ह्या शरणगमनाला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कसं उतरवायचं, नाही. कारण दैनंदिन व्यवहारामध्ये या शरणगमनाची अभिव्यक्ती होणं, दैनंदिन जीवनामध्ये ते उतरवणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही. आणि त्यासाठी आपल्याला भंतेंनी हे जे दैनंदिन जीवन आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपलं शरणगमनाची अभिव्यक्ती होणं, यासाठी भंतेंनी आपल्याला पद्धती सांगितल्या आहे, नाही, ज्याला आपण आध्यात्मिक प्रशिक्षणाची पद्धत असं म्हणतो, नाही. भंतेंनी आपल्याला उर्गेन संरक्षितांचं खूप आपल्याला पुण्यानुमोदन करावं लागेल की त्यांनी आपल्याला संपूर्ण धम्म आचरण कसं करायचं, या आधुनिक जगामध्ये आपण कसं धम्म आचरण करू शकतो, याचं संपूर्ण आपल्याला त्यांनी शिकवण दिलेली आहे, नाही. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये शरणगमनाची कशी अभिव्यक्ती करायची, आपलं आध्यात्मिक जीवन संसारी जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे कशी वाटचाल करायची, किंवा कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च जीवनाकडे कशी वाटचाल करायची, यासाठी त्यांनी आपल्याला आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या पद्धती सांगितलेल्या आहे, नाही. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आपण संसारी जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे कसं जाऊ शकतो, कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे आपण कसं जाऊ शकतो, यासाठी त्यांनी प्रशिक्षण आपल्याला दिलेलं आहे, पद्धती आपल्याला सांगितली आहे प्रशिक्षणाची, नाही. तर कुठली पद्धती आहे, तर भंतेंनी सर्वात प्रथम जी पद्धती सांगितली आहे त्यामध्ये पहिल्यांदा ज्याला आपण एकरूपता म्हणतो किंवा एकाग्रता म्हणतो, ती पद्धती आपल्याला सांगितलेली आहे, नाही. आता एकाग्रता किंवा एकरूपता काय आहे, नाही का. आता ही जी एकाग्रता आहे किंवा एकरूपता आहे, तर आपण पाहतोय की आपण नेहमीच दैनंदिन जीवन जगत असताना आपलं मन जे आहे ते आपलं मन अतिशय चंचल आहे, मन, नाही. बहिणाबाई चौधरीनं म्हटल्याप्रमाणे आपलं मन कसं आहे, मन वढाळ उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला पर येती पिकावर. तर त्या बहिणाबाईच्या चौधरीच्या म्हणण्याप्रमाणे आपलं मन हे अतिशय म्हणजे विचलित आहे, अस्थिर आहे, नाही का. आता जर आपलं मन अस्थिर असेल, विचलित असेल, तर हे अस्थिर मन, विचलित मन ते सातत्यानं भटकतच राहते इकडे तिकडे, नाही. इकडला चावा घेणार, तिकडला चावा घेणार, ते भटकतच राहतं. तर ह्या मनाला स्थिर करण्याकरता, नाही, त्या मनाला शांत करण्याकरता, एकाग्र करण्याकरता, नाही, काही पद्धती आहेत, नाही. आपलं मन हे अतिशय अस्थिर आहे, चंचल आहे, नाही. आणि ह्या मनाला आपल्याला एकाग्र करणं, एकरूप करणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही. तर अर्थातच ह्या आपल्या अस्थिर मनाला, चंचल मनाला जर आपल्याला स्थिर करायचं असेल, तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बुद्धांनी, नाही, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. आपण एक प्रकारे कायानुसती करू शकतो, नाही. आपल्या संपूर्ण शरीराला अवलोकन करू शकतो की आपलं शरीर कसं आहे, बोलताना आपण कसे बोलतो आहोत, चालत कसे आहोत, हातवारे कसे करत आहोत, नाही. तर आपल्या शरीराची स्मृती ठेवून आपण ठेवू शकतो दैनंदिन जीवनामध्ये. आपल्या शरीराची स्मृती ठेवणं आहे, आपल्या भावनांची स्मृती ठेवणं आहे. वारंवार आपल्या मनामध्ये काय निर्माण होतं, कुठल्या भावना येतात, कुठले विचार येतात, तर ह्या
भावनांची स्मृती ठेवणं आहे, विचारांची स्मृती ठेवणं आहे. यानं आपण आपल्या मनाला शांत स्थिर करू शकतो. नाही, आपण ध्यान साधना करू शकतो, नाही का, ज्याला आपण आनापानसती म्हणतो. त्या ध्यान साधनेनं आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो, शांत करू शकतो. नाही, एवढंच नाही तर आपण चांगल्या प्रकारचा योगा केला, चांगल्या प्रकारचा व्यायाम केला तरी आपल्या मनावर त्याचे परिणाम होतात. आपलं मन स्थिर आणि शांत होऊ शकतो. आपल्या आहारावर आपण नियंत्रण ठेवलं तरी आपलं मन स्थिर शांत राहू शकतं. नाही, ह्या साऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली एकाग्रता वाढू शकतं, आपलं मन शांत स्थिर होऊ शकतं. एकरूपतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या गोष्टीने आपलं मन शांत होत असेल, स्थिर होत असेल, ती गोष्ट करणं. नाही, विचलित मनाला शांत करणं, स्थिर करणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही का. आणि आपल्या मनाला जर शांत करायचं असेल, स्थिर करायचं असेल तर मग बंतेंनी मला सांगितल्याप्रमाणे, बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची स्मृती ठेवणं, आपल्या भावनांची स्मृती ठेवणं, आपल्या विचाराची स्मृती ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाही, तर स्मृतिमान बनल्यामुळं आपलं मन एकाग्र होऊ शकतं, आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो. नाही, त्याही नंतर ही एकाग्रता अधिक मजबूत करण्याकरता, ही एकाग्रता अधिक सखोल करण्याकरता आपल्याला दुसरी पद्धत सांगितलेली आहे. नाही, ती म्हणजे आपल्या भावनांचा, आपल्या ज्या भावना आहे त्याला विधायक बनवणं. नाही, ज्याला आपण विधायक भावना म्हणतो, पॉझिटिव्ह इमोशन म्हणतो. नाही, आपली एकाग्रता अधिक गहिरी करण्याकरता, आपला एकाग्रता अधिक सखोल बनवण्याकरता, अधिक स्थिर आणि शांत होण्याकरता आपल्या मनाला पॉझिटिव्ह करणं, विधायक भावनांचा विकास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाही, आता विधायक भावना आपण पाहतो की नेहमी द्वेषामध्ये असतो, ईर्ष्येमध्ये असतो, नाही, लोभामध्ये असतो. ह्या साऱ्या नकारात्मक भावना असतात आणि ह्या नकारात्मक भावना आपल्याला पॉझिटिव्ह राहू देत नाही, विधायक चांगल्या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही. नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर विधायक राहायचं असेल तर आपल्या मनाला चांगल्या प्रकारचं वळण लावणं, म्हणजे मैत्रीचा विकास करणं, मैत्री भावना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण त्याला मानसिक सकारात्मक कर्म असं म्हणतो, मानसिक विधायक कर्म असं म्हणतो. जेव्हा आपण मैत्रीचा विकास करतो तेव्हा आपलं एक मानसिक विधायक कर्म होतं. करुणा भावना आहे, तिचा विकास करणं आहे. मुदिता भावना आहे. एकंदरीत 4 ब्रह्मविहार ज्याला आपण म्हटलं आहे त्याचा विकास जर आपण केला तर आपण सकारात्मक राहू शकतो. एवढंच नाही तर आपण दान देणं आहे, नाही का, दानाच्या भावनेतून सुद्धा आपली सकारात्मकता वाढतं, आपली विधायकता वाढतं. श्रद्धेच्या याच्यामधून पूजा आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, याच्यातून सुद्धा आपली विधायकता वाढत असतं. आपलं मन अधिक लवचिक बनतं, अधिक सूक्ष्म बनतं, अधिक आपण संतुष्ट आणि समाधानी बनतो. तर ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आपल्या सकारात्मक भावनांचा, विधायक भावनांचा विकास करणं ही बंतेंनी पद्धती सांगितलेली आहे. आणि या सकारात्मक भावनेमध्ये आपली एकाग्रता अधिक मजबूत होतं, अधिक सखोल होतं. आता मन आपलं अधिक एकाग्र झालं, आपलं मन अधिक विधायक झालं तर हे विधायक झालेलं मन, हे अधिक एकाग्र झालेलं मन, खऱ्या अर्थानं आपण तिथे संतुष्टीचा आणि समाधानाचा अनुभव घेत असतो. नाही, आज आपण संतुष्ट आणि समाधानी आहो का? जर आज आपण पाहिलं तर आपण संतुष्ट नाही, समाधानी नाही. नाही, बुद्धाने जे म्हटलं की दुःख आहे, या जगामध्ये दुःख आहे, सत्य सांगितलेलं आहे, नाही का. तर दुःख बुद्धा धम्मामध्ये सर्वात महत्त्वाचं जे दुःख आहे ते म्हणजे असमाधानाचं, नाही का. जरी आपण चांगले सुदृढ असलो, निरोगी असलो, नाही, आपल्याकडे सारं वैभव जरी असलं तरी आपलं कुठे ना कुठे आपण असमाधानी आहोत. नाही, आणि ते असमाधानाचं दुःख आहे, असंतुष्टीचं दुःख आहे. आणि म्हणून संतुष्टी निर्माण करणं, समाधान निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. संतुष्टी खऱ्या अर्थानं, समाधान खऱ्या अर्थानं जेव्हा आपण आपल्या मनाला एकाग्र करू,
जेव्हा आपल्या मनाला अधिक विधायक बनवू तेव्हा आपलं मन संतुष्ट बनेल, समाधानी बनेल, ते सूक्ष्म बनेल, लवचिक बनेल. आणि जर आपलं मन संतुष्ट बनलं, समाधानी बनलं, विधायक बनलं ते, तर हे मन मग नाही खऱ्या अर्थानं वस्तूची काय सत्यता आहे, नाही संस्कारित अस्तित्व कसं आहे हे पाहण्यासाठी ते तयार होतं. नाही आज आपण जर पाहिलं तर आपल्याला संस्कारित अस्तित्व कसं आहे हे समजतच नाही. नाही आपण दुःखालाच नेहमी नेहमी सुख मानत राहतो. नाही दुःखाला सुख मानतो ना आपण. थोडा वेळ वाटते आपल्याला की हे दुःख आहे म्हणून, पण मग ती परिस्थिती गेली की मग पुन्हा त्या दुःखालाच कवटाळतो. नाही बरोबर आहे काय? दुःखालाच आपण पुन्हा कवटाळतो. येस. तर दुःख म्हणजे दुःख म्हणजे आपण दुःखालाच सुख मानतो. नाही जे अनित्य आहे त्याला नित्य मानतो. एक प्रकारे आपण असंतुष्टीचं जीवन जगतो आणि बौद्ध धर्मामध्ये असंतुष्टीला, असमाधानाला दुःख म्हटलं आहे. आणि त्या दुःखाचं निर्मूलन करण्याकरता, त्या दुःखातून मुक्त होण्याकरता आपल्याला एकरूपता प्राप्त करणं, सकारात्मकता प्राप्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण एकरूप झालो, चांगल्या प्रकारे आपण कायानुस्मृती केली, चांगल्या प्रकारे आपण भावनानुस्मृती केली, चांगल्या प्रकारे आपण विचारांची स्मृती ठेवली, तर मग हळूहळू आपण विधायक बनण्याचा प्रयत्न करतो, विधायक भावनेचा विकास करतो. आणि म्हणून ह्या दोन्ही पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहे. ह्या दोन्ही पद्धतीमुळं आपण जणू काही कर्मनियमाचं आचरण करत असतो. नाही आपण अधिक सकारात्मक बनतो, अधिक आपण विधायक बनतो, सतत आपण कुशल कर्म करीत राहतो. आणि जेव्हा आपण सतत कुशल कर्म करत असतो, जेव्हा आपण सतत विधायक कर्म करत असतो, नाही लोकांना दान देतो, लोकांना मदत करतो, मैत्रीचा विकास करतो, करुणेचा विकास करतो, नाही सातत्यानं जेव्हा आपण कुशल कर्म करीत राहत असतो, नाही बरेचदा आपण कुशल कर्म करत नाही, म्हणजे कधी करतो कधी करत नाही. पण आपण जर अशी एक सवय लावली की सतत कुशल कर्म करत राहायचं, मैत्रीचा विकास करायचा, करुणेचा विकास करायचा, मुदितेचा विकास करायचा, नाही म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद घ्यायचा, नाही दुःखित लोक आहेत त्यांना मदत करायची, निस्वार्थपणे सेवा करायची. जर हे आपण सातत्यानं कुशल कर्म करीत राहिलो, सातत्यानं आपण विधायक कर्म करीत राहिलो, तर मग आपल्याला जणू काही आपल्या अस्तित्वाची जाणीव होतं. आपल्याला कळायला लागतं की हे आपलं अस्तित्व काही नाही, नाही शून्य आहे. नाही एक प्रकारे आपल्याला सत्यतेची झलक मिळतं की सत्यता काय आहे. नाही आणि मग तिसरी बाब तयार होतं. म्हणते तिसरी पद्धत सांगितली, जेव्हा आपण असे सक्षम होतो सत्य पाहण्याकरता, एकाग्रतेमुळं आणि विधायकतेमुळं आपल्यामध्ये एक शक्ती येतं. आपण सत्य पाहण्यासाठी आपल्याला क्षमता आपली वाढतं, नाही आपली कॅपॅसिटी वाढतं, सक्षम होतो आपण. मग कशासाठी आपण सक्षम होतो, तर तिसरी जी बाब म्हणतेने सांगितली आहे त्याला आध्यात्मिक मृत्यू असं म्हटलेलं आहे का. आता आध्यात्मिक मृत्यू म्हणजे काय? आध्यात्मिक मृत्यू याचा अर्थ असा आहे की जी आपली स्व आसक्ती आहे, नाही त्या स्व आसक्तीवर कार्य करणं, नाही ती स्व आसक्ती सोडणं. नाही जे आपण पाहतो आहे की आपल्याला खूप मोठी आसक्ती आहे, खास करून स्व आसक्ती फार आहे, तर ही स्व आसक्ती सोडणं त्याला आध्यात्मिक मृत्यू असं म्हटलं आहे. नाही आता स्व आसक्ती आपल्याला जर सोडायची आहे, नाही त्यासाठी आपण आपली क्षमता वाढवलेली आहे, आपली एकाग्रता वाढवली आहे, आपली विधायकता वाढवलेली आहे. आणि ह्या एकाग्रतेमुळं
आपल्या विधायकतेमुळं आपण एक सत्य पाहण्यासाठी आपण सक्षम झालेलो आहोत. आपल्याला कळतं आहे की दुःख आहे, अनित्य आहे, अनात्मा आहे. हे जेव्हा कळतं, ही जेव्हा आपल्याला सत्यता समजायला लागतं, तेव्हा मग आपण आपल्याबद्दलचे जे काही ग्रह बनवलेले आहे, आपला जो काही सो आहे, त्या सोला आपण हळूहळू ढिलं करण्याचा प्रयत्न करत असतो, नाही. तर आध्यात्मिक वृत्ती म्हणजे आपल्या स्व आसक्तीला सोडणं, स्व आसक्ती कमी करणं. आता स्व आसक्ती आपल्याला भरपूर आहे, नाही. अनेक गोष्टीची आसक्ती आहे आणि खास करून आपण सर्वात महत्त्वाचे आहोत. परिवारामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे आहोत, जगामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे आहोत. जगच आपल्या भोवती फिरत आहे असं जणू आपल्याला वाटत असतं. या जगात माझ्याशिवाय दुसरं कोणी महत्त्वाचा नाही. तर तो आपला जो मी आहे, हा मी सोडणं, त्याला आध्यात्मिक वृत्ती म्हटलं आहे, नाही. आपल्या प्रत्येकामध्ये मी आहे की नाही. मी मुख्य आहो, नाही. जगाच्या केंद्रस्थानी कोण जर असेल तर मी आहो, नाही. माझ्या भोवती सारं जग फिरतं असं आपल्याला नेहमी वाटतं ना की नाही वाटत. आपल्या जीवनाची आपली आसक्ती आपल्याला फार जबरदस्त आहे, नाही. ती ढिलीच होत नाही. तर ही स्वआसक्ती ढिली करणं, सोडणं, नाही. मग त्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करू शकतो, नाही. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण जे करू शकतो ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण पाहतो की आपलं जे जीवन आहे, हे जीवनाचा जर आपण अभ्यास केला, आपल्या जीवनाचा, दैनंदिन जीवनामध्ये जे काही व्यवहार करतो त्याचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं की आपण 24 तास म्हणजे झोपेचा जर वेळ सोडला तर 16 तास आपण सातत्यानं प्रतिक्रियात्मक जीवन जगतो, नाही. आपलं मनच प्रतिक्रिया देत राहतं. प्रतिक्रिया देणं म्हणजे काय. आपण प्रतिक्रिया देणं म्हणजे काय, नाही का, ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो, नाही. कशाला म्हणतात प्रतिक्रिया देणं. हां, म्हणजे प्रतिक्रियाचा अर्थ कोणी आपल्याला काही बोललं, शिवी दिली, वाईट बोललं, अपशब्द बोलले, तर लगेच आपण त्याच्याशी, कारण आपल्या अहला धक्का पोचतो ना, आपल्या स्वला धक्का पोचतो. त्यानं मला असंच का म्हटलं, त्यानं तसंच का म्हटलं, नाही. असं वाटतं ना आपल्याला. कोणी जर शिवी दिली, अपशब्दाने बोललं, काही आरोप केला आपल्यावर, नाही, तर मग काय होतं, आपल्या स्वला धक्का पोचतो. आणि तो स्वला धक्का पोचल्यानंतर मग काय, मग त्यानं जसा बॉल फेकला तसाच आपण मग त्याच्याकडे हे करत असतो, नाही. म्हणजे ही प्रतिक्रिया देतो, नाही. तर ह्या प्रतिक्रियेवर आपण कार्य करणं. जेव्हा कोणी आपल्यावर आरोप करत आहे, कोणी आपल्याला शिवीगाळ करत आहे, कोणी अपशब्दानं आपल्याला बोलत आहे, तेव्हा पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे की इथं कसं वाटत आहे मला, नाही. आणि त्याला पाहून, नाही, आपण विचार केला पाहिजे की हे खरंच मी तसा आहो का, नाही. मला आता प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का, नाही. जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा पुन्हा आपण तशाच पद्धतीनं आपला सोला पक्क करतो. म्हणजे आपल्याला वाटतं की मी आहो, मला का म्हटलं, नाही, मला का अपशब्द बोलले, मला का शिवीगाळ केली, नाही. ही आपल्यामध्ये भावना असतं, नाही. तिथे आपल्या स्वला एक प्रकारे जबरदस्त ठेच पोचतं आणि मग आपण प्रतिक्रिया देत असतो, नाही. तर हे जीवन आपण दैनंदिन जीवनामध्ये जगतो. इकडे बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, धम्मं शरणं गच्छामी म्हणतो, संघं शरणं गच्छामी म्हणतो, नाही. बौद्ध आहे असंही म्हणतो आपण, नाही. आपल्याला उच्च प्रतीच्या जीवनाकडे जायचं असं म्हणतो आणि प्रतिक्रिया देणं आपलं सुरूच असतं ना. प्रतिक्रिया देणं सुरू. आपण नवीन धर्म स्वीकारलेला आहे, बुद्धासारखं बनायचं हे करतो आहे, नाही. बुद्धासारखं बनणं म्हणजे काय, मैत्रीचा विकास करणं आहे, करुणेचा विकास करणं आहे, नाही.
सर्वच सकारात्मक गोष्टीचा विकास करणं म्हणजे बुद्धत्व आहे. त्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध झालेलो आहोत. पण इकडे प्रतिक्रिया देतो तेव्हा बुद्धाला अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात, म्हणजे प्रतिक्रिया दिल्या म्हणजे बुद्धाला अपशब्दाने बोललेत, नाही? बुद्धाला अपशब्दाने बोलले नाही का लोक? इतिहास जर आपण वाचला तर बुद्धाला कोणी भगोड्या म्हटलं, कोणी काही म्हटलं नाही, कोणी त्यांच्या अंगावर थुकण्याचा पण प्रयत्न केला नाही, पण बुद्धाने प्रतिक्रिया दिली का? बुद्ध म्हणतात की तू देत आहे ते मी स्वीकारलंच नाही तर ते कोणाकडे राहील? तू जे काही मला शिवी देत आहे, अपशब्दाने बोलत आहे, आरोप करत आहे, पण मी त्याला स्वीकारलंच नाही तर ते कोणाकडे राहील? नाही? कोणी एखादी वस्तू दान देत आहे पण ती दान आपण स्वीकारलंच नाही तर ते दान कोणाकडे राहील? त्याचं त्याच्याकडेच राहील, नाही? परंतु आपण बुद्धाने जे केलं तसं आपण काही करत नाही. आपण कोणी आपल्याला आरे म्हटलं त्याचं उत्तर लगेच आपण कार्याने देतो, कारण आपल्या स्वला धक्का पोचतो, नाही? आपला अहंकार दुखतो. तर ह्या अहंकारावर कार्य करण्याकरता आपल्याला जे काही आपण प्रतिक्रिया देणारं आपलं मन आहे, नाही, नेहमी जे काही प्रतिक्रिया देणाऱ्या आपल्या सवयी आहेत, आदती आहेत, त्याच्यापासून आपण सावध राहणं, त्याच्यावर कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही? त्याही नंतर आपला जो हा अहंकार आहे, आपला स्व आहे, याला जर कमी करायचं असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करू शकतो, नाही का? तर दैनंदिन जीवनामध्ये आपण आपला अहंकार कमी करण्याकरता, आपला स्व कमी करण्याकरता आपण जे बुद्धाने सांगितलेलं आहे, नाही का? बुद्धाने भिक्षूंना सांगितलेलं आहे की आपलं जीवन कसं आहे, नाही? तर बुद्धाने सांगितलं की आपलं जीवन हे जराधर्मी आहे, नाही? आपलं मनुष्य मात्राचं जीवन जराधर्मी आहे. तर त्या जराधर्मी जीवन म्हटलं बुद्धाने की आपण म्हातारे होणार आहोत, नाही? जराधर्मी आहे, त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, नाही? ती जीवनाची वास्तविकता आहे. जीवनाची जी वास्तविकता बुद्धाने सांगितलेल्या आहे भिक्षूंना आणि इतर लोकांना, की आपण नेहमी सातत्यानं चिंतन केलं पाहिजे की मी जराधर्मी आहे, मी म्हातारा होणार आहो, नाही का? आज जी आपल्यामध्ये शक्ती आहे, आज जी आपल्यामध्ये ऊर्जा आहे, ती उद्या नसणार आहे, नाही? ती हळूहळू कमी होणार आहे, नाही? म्हणून आत्ता जे काही आपल्याकडे शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, त्याचा उपयोग आपला धर्म आचरण करण्याकरता, चांगलं जीवन जगण्याकरता आपण लावलं पाहिजे, नाही? पण आपण बरेचदा एका इगोमध्ये असतो, एका गर्वामध्ये असतो, मी तरुण आहो, नाही? मी आता सशक्त आहो, तरुण आहो, ह्या अहंकारामध्ये असतो. आणि मग ह्या अहंकारामध्ये असल्यामुळं जे आत्ता आपल्यामध्ये शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ते धर्मजीवनाकरता, आध्यात्मिक जीवनाकरता ती लागत नाही, नाही? म्हणून ह्या त्या 5 जीवनाच्या ज्या वास्तविकता बुद्धाने सांगितल्या आहे त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, नाही? बुद्ध म्हणतात की आपलं जीवन हे व्याधीधर्मी आहे, नाही? बिमारी येणार आहे, कधीही आपल्याला कुठल्याही क्षणाला बिमारी येऊ शकतो, नाही? आज जरी आपण निरोगी आहो, सुदृढ आहो, नाही, परंतु बिमारीचं काही सांगता येत नाही. व्हायरस कधीही येऊ शकते, नाही? कोरोनासारखा व्हायरस आला, काही कितीतरी लोकांचा कोरोनामध्ये आजारी पडलेत, काही अपंग झालेत, काही मृत्यू पावलेत, नाही? क्षमता कमी झाली, ज्याला त्यांची रोगप्रतिकारशक्ती आहे ती कमी झाली, कारण हे शरीरच व्याधीधर्मी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही क्षणाला कधीही बिमारी येऊ शकते. हे जर आपण चिंतन केलं तर मग आपली जी शक्ती आहे ते धर्मजीवनाकडे लागतं, आपला अहंकार कमी होतो, नाही? आपण अहंकारामध्ये असतो की मी सुदृढ आहो, मी निरोगी आहो, नाही, मला कुठलाच आजार नाही, ह्या इगोमध्ये असतो आपण. आणि हा अहंकार आपल्याला धर्मजीवन जगू देत नाही, आध्यात्मिक जीवन जगू देत नाही. म्हणून यावर आपण सातत्यानं दररोज चिंतन केलं पाहिजे, नाही? बुद्ध म्हणतात की आपलं जीवन हे मरणधर्मी आहे, मृत्यू आपल्याला येणार आहे, नाही?
कुठल्याही क्षणाला आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकतो, नाही. आणि म्हणून मृत्यूपूर्वी मृत्यू कधीही येऊ शकतो, म्हणून मृत्यूपूर्वी आपण आध्यात्मिक जीवन जगलो पाहिजे, नाही. संसाराकडून निर्वाणाकडे गेलो पाहिजे, कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे गेलो पाहिजे, नाही. त्याकरता आपली शक्ती लागली पाहिजे, कारण उद्याचा दिवस आपल्या हातातच नाही. आपलं जे जीवन आहे फक्त 2 श्वासाचं अंतर आहे. श्वास आत गेला पुन्हा आलाच नाही, मृत्यू. आणि मृत्यूला हजारो कारणं आहे. कुठल्याही कारणानं कधीही आपल्याला मृत्यू येऊ शकतो, कुठल्याही क्षणाला कधीही मृत्यू येऊ शकतो. म्हणून मी आता ते करणार नाही, नंतर करेल, काही 10 वर्षांनी करेल, 5 वर्षांनी करेल, रिटायर झाल्यानंतर करेल. तर ही भावना जर जेव्हा आपण ठेवतो तर आपल्या जीवनाचं कळलेलं नाही की हे जीवन क्षणिकच आहे, कधीही आपल्याला मृत्यू येऊ शकतो. आणि म्हणून आपण ह्या अहंकारामध्ये असतो, आणि ह्या अहंकारामुळं आपल्याला आध्यात्मिक जीवन जगता येत नाही, आपला स्व सोडता येत नाही. मृत्यूवर आपण कधी चिंतनच करत नाही. मृत्यूविषयी आपण खूप गाफील असतो, आणि त्या गाफील असल्यामुळं आपण अनैतिकतेचं आचरण करतो, सदाचाराचं आचरण करत नाही. आपल्याला वाटते नंतर करू, पण जेव्हा आपण मृत्यूच्या संदर्भात विचार करतो, मृत्यूविषयी आपण विचार करायला लागतो, आपला मृत्यू आत्ताच काही क्षणाला होणार आहे असा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपली जे काही आज जीवन मिळालेलं आहे हे जीवन आपण धार्मिक कामाकरता, आध्यात्मिक विकासाकरता आपण लावू शकतो, नाही. त्यानंतर बुद्ध म्हणतात की आपण ज्याला प्रियजन आहे त्या प्रियजनाचा योग होणार आहे, नाही. प्रियजन ज्याला आपण म्हणतो, नाही, ज्याच्यामध्ये आपण आपली सुरक्षितता शोधतो. आपली सुरक्षितता आपण कुठे शोधतो? आपण सुरक्षितता आपल्या संपत्तीमध्ये शोधतो, आपली सुरक्षितता आपण आपल्या नातेवाईकांमध्ये शोधतो, आपण आपली सुरक्षितता पद प्रतिष्ठेमध्ये शोधतो. आता पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती आणि नातेवाईक हे एक प्रकारचे आपण ज्याला प्रिय समजतो, नाही. समजतो ना प्रिय? आपण संपत्ती प्रिय आहे, पद प्रतिष्ठा प्रिय आहे, नातेवाईक, नाही, आप्तेष्ट हे प्रिय वाटतं आपल्याला. आता ह्या प्रियजनाचा बुद्ध म्हणतात वियोग होणार आहे, नाही. ही सत्यता आहे, वास्तविकता आहे. पण आपण त्याच्यातच आपली सुरक्षितता पाहतो, पैशात आपली सुरक्षितता पाहतो, पद प्रतिष्ठेत सुरक्षितता पाहतो, नातेवाईकात, आप्तेष्टामध्ये, प्रियजनामध्ये आपण आपली सुरक्षितता पाहतो. आणि हे तर सर्व अनित्य आहे. हे ज्यांचा वियोग होणार आहे ते कधीच आपल्याला सुरक्षितता प्रदान देऊ शकत नाही, परंतु आपण आपली सुरक्षितता त्या प्रियजनामध्ये पाहतो, नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की प्रियजनाचा योग हे दुःखदायक आहे, नाही का. प्रियजनाची आसक्ती हे दुःखदायक. जेवढी आपण प्रियजनाची आसक्ती ठेवू, पैशाची आसक्ती ठेवू, संपत्तीची आसक्ती ठेवू, नातेवाईकांची आसक्ती ठेवू, तेवढं आपल्याला दुःख वाढेल. प्रियजनाची आसक्ती दुःखदायक आहे. म्हणून प्रियजनाचा योग होणार आहे याचं आपण सातत्यानं चिंतन केलं पाहिजे. याचं जर आपण सातत्यानं चिंतन केलं तर मग ज्याच्यात आपण सुरक्षितता पाहतो आहे, पैशात, पद, प्रतिष्ठा, आप्तेष्ट, नातेवाईक, तर त्यातून आपण आपली आसक्ती आपण कमी करू शकतो, नाही का. आणि हळूहळू आपण अनासक्त बनू शकतो त्यापासून, नाही. आणि त्याच्यानंतर बुद्ध असं म्हणतात की कर्म हे अतिशय महत्त्वाचं आहे, नाही का. ते म्हणतात की कर्म हे आपलं एक प्रकारे मालक आहे, कर्म आपला वारस आहे, नाही का. कर्मातूनच आपला जन्म होतो, नाही का. म्हणून कुशल कर्म करीत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कर्माविषयी जागृत राहणं, कर्माविषयी स्पष्टता असणं, सतत कुशल कर्म करत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या पाचही वास्तविकतेवर आपण सातत्यानं जर चिंतन केलं तर मग आपला आध्यात्मिक मृत्यू ज्याला म्हणतो, आपला अहंकार ज्याला म्हणतो, आपला स्व म्हणतो, तो हळूहळू कमी होऊ शकतो. त्याही नंतर आपण ज्याला आध्यात्मिक मृत्यू म्हणतो त्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये आपण चिंतन केलं पाहिजे, नाही का. जे आपण शिकतो
की संस्कारित अस्तित्व दुःखमय आहे, अनित्य आहे, अनात्म आहे. तर प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे याच्यावर जर आपण सातत्यानं चिंतन केलं तर मग आपण आपला आध्यात्मिक मृत्यू करू शकतो, आपला आध्यात्मिक मृत्यू होऊ शकतो. आणि जेथपर्यंत आपला आध्यात्मिक मृत्यू होत नाही, मृत्यूच नसेल तर पुन्हा आपला जन्म होणार नाही, नवीन जन्म होणार नाही. म्हणून आध्यात्मिक मृत्यू होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आध्यात्मिक मृत्यू जर व्हायचा असेल तर आपल्याला आपला जुना जो सो आहे तो जुना सो आपल्याला सोडावं लागतं, ज्याला आपण नैष्कर्म्य पण म्हणू शकतो, त्याग म्हणू शकतो. नाही, नैष्कर्म्य म्हणजे काय? सोडणे, त्यागणे. नाही, तर आपल्यामध्ये त्यागाची भावना, नैष्कर्म्याची भावना जर आपल्यामध्ये असेल तर मग आपण आपला आध्यात्मिक मृत्यू आपण करू शकतो, नाही का? आणि जर मग आध्यात्मिक मृत्यू झाला तर मग आपला आध्यात्मिक पुनर्जन्म पण होऊ शकतो. नाही, बाबासाहेब असं म्हणतात, जेव्हा आपल्याला त्यांनी बौद्ध धम्म दिला, 22 प्रतिज्ञा दिल्या, आणि त्या 22 प्रतिज्ञेमध्ये मग 21वी प्रतिज्ञा बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. नाही, आज माझा नवा जन्म होत आहे. का होत आहे? तर त्यांनी काही गोष्टीचा त्याग केला. 8 प्रतिज्ञा आपल्याला त्यागण्याच्या दिल्या, जुना सो सोडण्याच्या दिल्या, जुना सो त्यागण्याच्या दिल्या, आणि नवीन सो स्वीकारण्यासाठी आपल्याला बाकीच्या 14 प्रतिज्ञा दिल्या. किती? 14 प्रतिज्ञा. आणि म्हणून ते म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. नाही, तर धर्मांतर करणं याचा अर्थ आपला नवीन जन्म होणं, नाही, नवजीवन स्वीकारणं. आणि नवजीवन जर आपल्याला स्वीकारायचं आहे, आपला नवीन जन्म जर व्हायचा असेल तर मग आपल्याला एकाग्रता प्राप्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे. भंतेने सिस्टम दिलेली आहे. एकाग्रता, सकारात्मकता आहे, आध्यात्मिक मृत्यू आहे. आणि आध्यात्मिक मृत्यू झाला तर मग आपोआपच आपला आध्यात्मिक पुनर्जन्म होतं. नाही, आपला स्व सोडला, जुना स्व सोडला, आपला अहंकार जर सोडला तर मग आपण ज्याला आत्मस्वरहित जीवन जगतो, नाही का, जिथे कुठलाही स्व राहत नाही, स्वरहित जीवन जगतो. आणि स्वरहित जीवन जगणं हे खऱ्या अर्थानं आपला पुनर्जन्म आहे, नाही का. आता स्वरहित जीवन आपण जगत नाही, नाही का, अहंकार मुक्त आपण जीवन जगत नाही. जिथे तिथे आपला अहंकार असतो. तर अहंकार मुक्त जीवन जगणं, नाही, स्वविरहित जीवन जगणं ह्या एक प्रकारे आपला आध्यात्मिक पुनर्जन्म आहे. आणि त्यासाठी आपल्याला भंतेंनी ही सिस्टम ऑफ ट्रेनिंग दिलेली आहे, ज्याला आपण प्रशिक्षणाच्या 5 पद्धती असं म्हणतो आहे. नाही, त्यासाठी शरणगमन सांगितलेलं आहे आपल्याला, नाही का. बुद्ध धम्म संघाला आपण प्रतिज्ञाबद्ध होतो आहोत. आणि ती प्रतिज्ञाबद्धता जर आपण केली तर मग आपण कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जातो. आणि उच्च प्रतीच्या जीवनाकडे जाण्याकरता कमी प्रतीच्या जीवनाकडून उच्च प्रतीच्या जीवनाकडे जाण्याकरता आपल्याला ही साऱ्या गोष्टीचा स्वीकार करणं, ते आचरणात आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बौद्ध होणं केवळ बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हटल्यानं आपण बौद्ध होत नाही. नाही, तर बौद्ध होण्यासाठी तशी कृती करावी लागतं, तसं आचरण करावं लागतं, तसं आपल्यामध्ये परिवर्तन दिसावं लागतं. नाही, तर त्या परिवर्तन दिसण्याकरता आपल्याला भंतेंनी उर्गेन संरक्षितांनी ही सिस्टम दिली आहे. आणि ह्या आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या पद्धतीचा जर चांगल्या प्रकारे आपण आचरण केलं तर आपण उच्च प्रतीच्या जीवनाकडे जाऊ शकतो, खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवनाकडे जाऊ शकतो, निर्वाणाकडे जाऊ शकतो. संसारी जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे जाऊ शकतो आणि निर्वाण प्राप्त करू शकतो. खरं चिरंतन सुख आपण प्राप्त करू शकतो. एवढा मोठा कॉन्फिडन्स आपल्याला बुद्धाने दिलेला आहे, भंतेने दिला आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे. आता गरज आहे फक्त आपल्याला त्याचं आचरण करण्याची. नाहीतर 67 वर्षे झाली आपण धर्मांतराचा सोहळा साजरा करतोच आहोत. ऑक्टोबर महिना आला की नवचैतन्य आपल्यामध्ये निर्माण होत आहे. आपण चांगल्या प्रकारे आचरण करतो आहोत, चांगल्या प्रकारे साजरा करतो आहोत. परंतु त्याच प्रकारे जर चांगल्या प्रकारचं जर आपण आचरण केलं, ह्या पद्धतीचा जर अवलंब आपण केला
तर खऱ्या अर्थानं आपलं ते धर्मांतर असेल. आपण खऱ्या अर्थानं सामान्यातून असामान्य बनू. आपण खऱ्या अर्थानं अप्रबुद्ध अवस्थेतून आपण प्रबुद्ध अवस्थेकडे जाण्याची वाटचाल करू आणि ते खऱ्या अर्थानं आपलं धर्मांतर असेल. आणि म्हणून आपण जे काही धम्ममित्र आहोत, धम्मचारी आहोत, ते केवळ मित्र धम्मचारी हे फक्तच बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थानं आपल्याला आचरण करायचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला तशी कृती करायची आहे आणि आपल्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. तोच खऱ्या अर्थानं आपला नवजीवन आहे. ते खऱ्या अर्थानं बाबासाहेब म्हणतात की त्याला तुम्ही नवजीवन म्हणू शकता नाही धर्मांतराला. तर धर्मांतर हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. नवजीवन हे महत्त्वाची बाब आहे आणि त्याकरता भंतेने सांगितलेल्या ह्या आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या पद्धती जर आपण कृतीत उतरवल्या, आचरणात आणल्या तर आपली वृत्ती हे सहज बदलू शकेल. सहज प्रवृत्तीकडून आपण आपल्या सहज प्रवृत्तीला आपण योग्य वळण देऊ शकू आणि आपण बुद्धत्वाकडे वाटचाल करू शकू. तर बंधूंनो, आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं आपलं खूप खूप धन्यवाद. मी इथेच थांबतो. जय भीम.